नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आज आपण चुलीवर बनवणार आहोत अगदी खुसखुशीत आणि पौष्टिक अशी हिरवीगार पालक पुरी। शहरातल्या गॅसवरची चव एकीकडे आणि आपल्या चुलीच्या कढईतल्या पुऱ्यांची चव एकीकडे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया। सगळ्यात आधी आपण ताजी पालक स्वच्छ धुवून अशी छोट्याली चिरून घेऊया। रेसिपीसाठी लागणारं साहित्य: चिरलेली पालक, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, लसूण, हिरवी कोथिंबीर, जिरा, ओवा आणि हिरवी मिरची। हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण हिरवी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊया। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेली मस्त हिरवीगार पालक घेतलेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा जिरा, जो आपण लसूण घेतला होता तो लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून मस्त असं वाटण करून घेणार आहोत। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण एका परातीमध्ये पीठ मळून घेणार आहोत। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण जे वाटण तयार केले होते ते घालून त्यामध्ये ओवा मिक्स करून घेणार आहोत आणि तीळ हे मिक्स केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ही आपण यामध्ये घालत आहोत। आता आपण इथे चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण इथे थोडं पाणी घालून हे सर्व पीठ मस्त असं मळून घेणार आहोत। इथे आपलं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ आपण 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आता याचे बारीक गोळे तयार करून घेऊ आणि मस्त अशी एका पोळपाटवर एक मस्त अशी गोल गरगरीत पुरी लाटून घेऊया। पहा, मस्त अशी आपली गोल गरगरीत पुरी तयार झालेली आहे। आता आपण इथे सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। इथे सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण इथे चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून हे तेल कडकडीत गरम होऊन देणार आहोत। आता इथे मस्त असं तेल कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण पुरी हळूवार सोनेरी रंग येईपर्यंत आपण पुरी तळून घेणार आहोत। आपली पुरी कशी टम फुगली आहे पहा, मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे। आता आपण इथे सर्व पुऱ्या अशा तळून घेणार आहोत। छान कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही चुलीवरची पालक पुरी? घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका अस्सल गावरान रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।